लाईटचा दिवा लावलेला नाहीये महानगरपालिकेने। इथे रात्री अंधार पडतो जाम भक्कम, कारण की मी एकदा पडताना या ठिकाणी वाचतो राहिलो। या ठिकाणी बघा माणसं ये जा कशी करतील या ठिकाणी। माणसांना जर तुम्ही त्यांच्या खर्चाने त्याला खर्च करण्यासाठी खर्च करून ही गादी बसवण्याचं हे करता, तर महानगरपालिकेच्या पुढे जातो। यासाठी जायचं समस्या असली हा रोडचं तुम्ही पहिले शूटिंग घ्या। मी विचार करा की हा रोड किती वर्षापूर्वी बनवलेला बघा। आंबेडकर रोडावरती तिथे रस्त्याचं पण काम झालं, गटाराचं रस्ता फोडण्यात आली, गटाराचं काम झालं। बघा लोक खड्या वगैरे टाकून लोक आपल्या घरापर्यंत पोहोचतात। म्हणजे तुम्ही एका वार्डामध्ये कामं करता आणि बाकी वार्डामध्ये तर तुम्हाला कामं दिसत नाही। इथे कामं 5 मिनिट पण इथे कामं होत नाही। कोणाची नगर चौकाची फोटो घ्या। इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे कार्यकर्ते उग्ररूप धारण केलेलं आहे, बऱ्याच गोष्टी ते दाखवत आहेत। त्या संदर्भात म्हणजे बरेच काही परत या साईडला हे बघा ही परिस्थिती आज करून ठेवली। हे बघा अशा प्रकारे पाऊल टाकून लोकांना इजा करावं लागतं। आणि खाली बघा हे अशा प्रकारचे गटार ओपन आहेत आणि इथे साहजिकच लहान मुलं वगैरे खेळत असतील, त्यांच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकते। हे असे हे महानगरपालिकेचं काम आहे। हा सर्वसामान्यांचा रोष आहे, हा सर्वसामान्यांचा रोष आहे। सर्वसामान्य जनता हे प्रश्न विचारते, तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये कामं काय केली? हा मी तुर्बे स्टोअरचा विकास बोलतोय। ही मोहीम मुख्यत्वे करून तुर्बे स्टोअरच्या जनतेला बऱ्याच वर्षापासूनच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येच्या विरोधामध्ये तीव्र संताप आहे, तीव्र निषेध आहे। त्या निषेधार्थ आज आम्ही ह्या अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, नंतर मग स्वच्छता विभागाचे अधीक्षक आणि वार्ड ऑफिसर या सर्वांना मी आणि आयुक्त साहेबांना लेखी स्वरूपामध्ये निवेदन दिलेलं आहे। स्थानिक नगरसेवक किती जे असतील त्यांच्यासोबत तुमचं बोलणं झालेलं काय संदर्भात? स्थानिक नगरसेवकाशी बोलणं झालेलं नसून आणि त्यांना बोलण्यामध्ये मला काही उचित वाटत नाही। पुढे तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल? पुढे कामं झाले असतील, नसतं झाली किंवा एवढं आता जो काय त्याला निधी आलेला आहे किती खर्च झाला आहे किंवा झालाय का नाही, त्याच्यावर तुमची भूमिका काय असणार? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे साहेब, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही मी तुर्बे स्टोअरचा विकास बोलतो ह्या अभियानाला सुरुवात केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या सर्व तुर्बे स्टोअरमधल्या ज्या समस्या आहेत, ज्या निगडीत दररोजच्या ज्या भासणाऱ्या समस्या आहेत, ज्या निधी प्राप्त होतो 2024 ते 2025 मध्ये, त्या निधीचा कशा प्रकारे ह्या ठिकाणी वर्ग करूनही ह्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या सुविधा दिलेल्या नाही आहेत, तो निधी मुख्यत्वे करून गेला कुठे, असा सर्वसामान्यांना पडलेला हा संतापजनक प्रश्न आहे। तो त्याच्या विरोधामध्ये जर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना ह्या सर्व बाबी लक्षात आणून दिल्या आणि जर त्यांनी येत्या 15 ते 20 दिवसामध्ये या गोष्टीवरती कुठल्याही प्रकारचे सुधारणा केली नाही, ज्या समस्या सोडवण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं नाही, तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर या पक्षाच्या अंतर्गत आम्ही आयुक्त असेल, आयुक्त कार्यालय असेल, वार्ड ऑफिस असेल, सहाय्यक आयुक्त असेल, त्यांच्या निषेधार्थ आम्ही भव्य मोर्चा काढणार आहोत। तुर्बे स्टोअर या ठिकाणी गेल्या 8 ते 10 वर्षापासूनच्या जे प्रलंबित जे काम आहेत त्या कामांना पूर्ण करावे आणि ते लवकरात लवकर करण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांना सूचित करत आहोत आणि संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर म्हणजे 15 ते 20 दिवसामध्ये ते काम संपुष्टात आणावं, ते काम पूर्ण करावं, अन्यथा आम्हाला या निवेदनाच्या स्वरूपी आम्हाला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे।